म्हणजे साधा एक सिंपल फिनॉमिना लावलाय जो वर्षानुवर्ष आपली फॅमिली सुद्धा युटिलाइज करते. पण तेच कॅरी फॉरवर्ड करून चालणार नाही. ते कसं ते मी सांगतो. लेट्स से कन्सिडर की आता आपण सगळे तरी जेवढे पण या कॉलवरती आहोत, आपला जो ऍक्टिव्ह इन्कम आहे तो एकच रिसोर्स आहे, तो म्हणजे आपला जॉब. बरोबर. आता लेट्स एक कॉमन एक्झाम्पल घेऊयात आपण, की ऑन एव्हरेज मला महिन्याला 50,000 रुपये मिळतात. ही माझी सॅलरी आहे. ओके, ही एक अमाऊंट आहे जी मला ऍक्टिव्ह इन्कम म्हणून मिळते. आता या 50,000 रुपये मधले 30,000 रुपये हा माझा डायरेक्ट एक्सपेन्स आहे. मी जेव्हा डायरेक्ट एक्सपेन्स म्हणतो त्यावेळी त्याच्यामध्ये मी सगळ्याच गोष्टी इन्क्लूड करतोय. मग तुमचं ते रेंट असू दे, तुमच्या काही ईएमआय चालू असतील, कारण आता आपण अशा एज मध्ये आहोत की आपण काही लोन सुद्धा केलेले असू शकतात, त्या गोष्टी असू देत, तुम्हाला घरी पैसे द्यावे लागतात ते असू दे, म्हणजे ओव्हरऑल सगळं पकडून तुमचे साधारण 30,000 रुपये खर्च होतात आणि नेटमध्ये 20,000 रुपयाची तुमची सेव्हिंग होती. आता 30,000 रुपयाचे जे तुमचे एक्सपेन्सेस होत आहेत ना, त्याच्यामध्ये पण माझा पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे आणि मी तुम्हाला ऑलमोस्ट 1-2 महिन्याचा वेळ पण घ्यायला सांगितलाय की अनालिसिस करण्यासाठी, की नेमके एक्सपेन्सेस कुठे व्हायला लागलेत, खरेच ते एक्सपेन्सेस गरजेचे आहेत का. कारण इन्व्हेस्टमेंट मध्ये एक बेसिक रूल असा आहे की तुम्ही कुठेतरी पैसे इन्व्हेस्ट करून त्यातून प्रॉफिट आणणं किंवा त्यातून पैसे कमवण्याआधी ना एक्सपेन्सेस तुमच्या हातामध्ये आहेत, तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत. त्यामुळे असा एखादा एक्सपेन्स आहे का की जो मंथली आपण कमी करू शकतो. अगदी कॉमन एक्झाम्पल जर म्हटलं की आपण प्रत्येक महिन्याला काहीतरी खरेदी करतोय, कपड्यांची खरेदी करतोय किंवा काहीतरी, ती खरंच आवश्यक आहे का. याचा थोडासा बेसिक जर अभ्यास केला ना, तर तो महिन्याचा 30,000 जो खर्च वाढला तो अजून कमी करू शकतो आपण. म्हणजे अल्टिमेटली पैसे ऍडिशनल सेव्ह करणे, म्हणजे पूर्ण खर्च झाल्यानंतर मग सेव्ह करण्यापेक्षा जे खर्च होत आहे त्याचा अभ्यास करून थोडासा अजून बचत जर केली तर इन्व्हेस्टमेंटला स्कोप जास्त राहील. मग आपण आहे तेच एक्झाम्पल कंटिन्यू करूयात. 50,000 रुपये मला पगार येतोय, 30,000 रुपये माझे खर्च होत आहेत, 20,000 रुपये माझ्याकडे राहत आहेत. आता 20,000 रुपये जे तुमच्याकडे राहत आहेत त्याला मी बायफर्गेट करा म्हणतोय 50-50% म्हणजे 10,000 रुपये तुम्ही सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवा आणि 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट अकाउंट मध्ये ठेवा. आता असं का करायचंय, सेव्हिंग तुम्ही म्हणू शकता ना असे पैसे वाचतायत आणि जास्त जर रिटर्न ऑफ इंटरेस्ट मिळणार असेल किंवा रिटर्न जास्त मिळणार आहे असतील तर सगळेच पैसे मी डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, इमर्जन्सी सिच्युएशन्स कधीही सांगून येत नाहीत. मग ते मेडिकल रिलेटेड असू देत, काहीही असू शकतात आणि ते तुम्ही सगळ्यांनी फेस केलेत. बरेच माझे यातले मित्रच आहेत त्यामुळे आपण एकत्रितपणे फेस केलेत की अचानक अडचण कशाची येईल सांगता येत नाही. बऱ्याचदा आपल्यामध्ये सुद्धा असं झालं की आपण फोन उचलतो आणि सांगतो की अरे यार मला एक अशी अडचण आली आणि मला एवढे पैसे लागणार आहेत. तर अशा ज्या सिच्युएशन्स येतील, मग कदाचित त्या तुमच्या घरी असतील, तुमच्या मित्राला लागणार असतील, तर अशा साठी आपल्याकडे एक सफिशियंट फंड असावा. म्हणून ते एक सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे असणे गरजेचे आहेत. आणि मग राहिलेले जे काही 50% ते आपण इन्व्हेस्टमेंटसाठी वापरणार आहोत. आता धीरजचा जो प्रश्न होता की हा जो रेशो आहे तो मी कमी जास्त करू शकतो का. याचं सोपं उत्तर असं आहे की समजा तुमच्या सेव्हिंग अकाउंटला तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे एखादी इमर्जन्सी सिच्युएशन आल्यानंतर ते हँडल करण्यासाठी सफिशियंट अमाऊंट आहे, माझी तितकी तयारी झाली आहे पैसे गोळा करत करत, तर मग तुम्ही सेव्हिंग अकाउंटला पैसे टाकायचे थांबवू शकता आणि इन्व्हेस्टमेंटकडे पैसे वाढवू शकता. पण ते पैसे जर तिकडे तेवढ्या प्रमाणात नसतील तर मला असं वाटतं की सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे सुद्धा ठेवण्याची गरज आहे. कारण इन्व्हेस्टमेंटमध्ये जेव्हा आपण इक्विटीमध्ये किंवा कशामध्येही इन्व्हेस्टमेंट करतो, इमिजिएट कॅश अवेलेबल होत नाही. मार्केट बंद असेल तर आपल्याला 3-4 दिवसाचा वेट करावा लागतो. इव्हन चालू मार्केटमध्ये सुद्धा इक्विटी तुम्हाला सेल करून ते पैसे विड्रॉल करायला सुद्धा वेळ लागतो. त्यामुळे शक्यतो इतक्या हायपोथेटिकल रिस्कवरती आपण नको जायला. एक सफिशियंट अमाऊंट, आत्ताच्या काळामध्ये जेव्हा मी सफिशियंट अमाऊंट म्हणतोय तर सेव्हिंग अकाउंटला तुमचे 1,00,000-1.5 लाख रुपये असतील तर एखादी इमर्जन्सी सिच्युएशन तुम्ही हँडल करू शकता. जास्त जरी लागले तरी तुमचे मित्र, फॅमिली मेंबर्स तुमच्या उपयोगी पडतील. तो कॉन्फिडन्स तुम्हाला असेल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा रेशो वाढवायला काही हरकत नाही. धीरज, हाच होता प्रश्न. हॅलो धीरज. हा होता प्रश्न म्हटलं. हा पण तुम्ही ते पुढचं त्यामध्ये तुम्ही कव्हर केलंय की एक पर्टिक्युलर आपल्या सॅलरी मल्टिप्लाय आपण ठेवली. आता बाकीचे मध्ये काय सांगतात की तुमच्या सॅलरीच्या 6 टाइम्स म्हणजे 6 महिन्याची पगार असायला पाहिजे.
पाहिजे. जर तेवढं असेल तुमच्याकडे तर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतो, हेच म्हणायचं होतं. डेफिनेटली डेफिनेटली. आता ते जे 6 महिन्याचं सांगतात ना, तो विषय असा आहे की ते असं कन्सिडर करतात की ते तुम्ही पैसे इन्व्हेस्टमेंट करतायत ना, ते तुम्ही कधी काढणारच नाहीये. त्याच्यामध्ये कन्सिडरेशन असं आहे की इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे तुम्ही इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये, म्हणजे हायपोथेटिकल इमर्जन्सी सिच्युएशन आली तर ते पैसे काढणारच नाही असं पकडलं जातं. आता तुम्ही जो पॉईंट टाकला याच्यामध्ये की 6 महिन्याचा मिनिमम आपल्याकडे बॅकअप असला पाहिजे. 50,000 सॅलरी आहे तर 5 सकट 30, ऑलमोस्ट 3 लाखाबद्दल बोलतोय आपण. तर हे जे 3 लाख रुपये आहेत ना, हे कशासाठी ते बोलतात माहितीये का, की उद्या तुमचा जॉब जरी गेला तरी तुमच्याकडे पैसे असले पाहिजे अशा सिच्युएशनसाठी. आणि ही सिच्युएशन लाईफमध्ये येऊच नये म्हणून आपण ह्या इन्व्हेस्टमेंटच्या जर्नीला आलोय. म्हणजे पर्टिक्युलर हा जो आपण आता क्लास कंटिन्यू करणार आहोत एक 10 आठवडे, ह्याच्यामध्ये आपल्याला लाईफमध्ये हेच अचीव्ह करायचं आहे पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये. एखाद्या वेळेस इतकी क्रिटिकल सिच्युएशन आली की माझा ऍक्टिव्ह इन्कम बंद होतोय किंवा मला समहाऊ इतक्या प्रेशरमध्ये मी काम करतोय की मला ऍक्टिव्ह इन्कम जिथून येतोय जॉब वगैरे हा मला सोडायचा आहे किंवा चालू व्यवसाय बंद करायचा आहे, तर किमान 1 वर्ष 2 वर्ष तुम्हाला इफेक्टच नाही पडला पाहिजे. इतका कॉन्फिडन्स तुमच्या त्या पोर्टफोलिओवरती तुमचा असला पाहिजे. तो कॉन्फिडन्स आपल्याला पोर्टफोलिओ मधून गेन करायचा आहे. आणि मी जे सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे म्हणतोय ना, इट्स लाईक लेट्स कन्सिडर की ऍक्सिडेंटच झाला आता, म्हणजे माझा झाला किंवा आपल्या घरातला कोणाचा तरी झाला आणि तिथं हॉस्पिटलमध्ये पैसे द्यायचे. सो दॅट काइंड ऑफ जी इमर्जन्सी आहे ना, त्याला रेडी कॅश अवेलेबल लागते जी सेव्हिंग अकाउंट मध्ये पाहिजे असं मी म्हणतोय. आणि 6 महिन्याचा जो काही पॉइंट आहे ना, ते म्हणजे समजा असं झालंय की आता समजा मला जॉबच सोडावा लागतो, सो मला इमिजिएटली 3 लाख रुपये नाही लागणार आहेत. मी ते माझ्या इक्विटी अकाउंट मधून हळूहळू पैसे थोडे थोडे करून काढू शकतो. सो माझं अंडरस्टँडिंग असं आहे. होपफुली क्लिअर होतंय थोडस. हो, क्लिअर होतं. येस. अजून काही वाटतंय की याच्यामध्ये काही ऍड ऑन केलं पाहिजे? तेवढाच एक पॉईंट होता. हम्म. जेणेकरून आपण आता इन्व्हेस्टमेंट सध्या करत नाहीये, हम्म. पण ती फुल्ली 50% आपण इन्व्हेस्टमेंट ठेवू शकतो. ठेवू शकताय, बिनधास्त ठेवू शकताय. आणि मला वाटतं आता आपण जेवढे पण या ग्रुपमध्ये आहोत ना, प्रत्येक जण कमीत कमी 3 ते 4 वर्ष काम करतोय. इव्हन सचिन सुद्धा ऑलमोस्ट 2 ते 3 वर्ष झालं जॉबला आहे. सो ही पॉलिसी मेंटेन करायला काहीच हरकत नाहीये. अगदी फ्रेश माझा आता जस्ट ग्रॅज्युएशन झालंय आणि नवीन जॉब लागलाय, त्याच्या केसमध्ये थोड्याशा क्रिटिकलिटी असतात आणि तिथं मी असं सजेस्ट करतो की हे स्ट्रिक्टली फॉलो केलं पाहिजे. म्हणजे जस्ट 1-2 महिन्यापूर्वी जॉब लागलाय आणि आता जस्ट सुरुवात करतोय, तर तिथे स्ट्रिक्टली हे फॉलोच केलं पाहिजे की जे पैसे उरतायत त्यातले 50% सेव्हिंग अकाउंटला, 50% इन्व्हेस्टमेंट अकाउंटला. पण ऑलरेडी तुम्ही 3-4 वर्ष काम करताय आणि तुम्हाला असं वाटतंय की सेव्हिंग अकाउंटला माझ्याकडे सफिशियंट अमाऊंट आहे, तर तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा रेशो वाढवू शकता, काहीच हरकत नाही. डन आहे, हे सॉर्टेड आहे सगळ्यांना? सचिन तुला क्लिअर आहे ना? तो अजून थोडस डिटेलमध्ये समजून घे, व्हिडिओज मध्ये तुझ्या लक्षात येईल. आता एक तुम्हाला प्रश्न पडला का बघा, की आपण तर बेसिकली ज्यावेळी तुम्ही ह्या कोर्सचं पॅम्पलेट किंवा ते जे काही प्रमोशन मटेरियल होतं ते बघितलं होतं, त्याच्यामध्ये तर हे होतं की मला स्टॉक मार्केट शिकायचं आहे, मग हे सगळं आपण का डिस्कस करतो, असा प्रश्न पडलाय तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला की का आपण हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय? हे तर बेसिक फायनान्स आहे ना, हे प्रत्येकाला समजतं. सचिन तुला काय वाटतं? म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही काय करतात की बिफोर इन्व्हेस्टमेंट समजणं किंवा सगळ्या गोष्टी समजणं त्या बाबतीतच्या टेक्निकल असतील किंवा काही त्याच्यामध्ये आपण बेसिक समजणं की बाबा कशा पद्धतीने आपण यामध्ये गेलं पाहिजे किंवा त्याला आपण दूरदृष्टीनं बघू शकतो त्या पद्धतीनं बेसिक्स आम्हाला सांगत आहेत असं वाटतं मला. ठीक, परफेक्ट आहे एकदम. आपण घर बांधताना डायरेक्ट 3रा किंवा 4था माळा बांधायला घेत नाही, बरोबर आहे ना? इन्व्हेस्टमेंट मध्ये किंवा पर्टिक्युलरली स्टॉक मार्केटमध्ये ना, लोक आपल्यासारखे रिटेल इन्व्हेस्टर लॉंग टर्मला न जाण्याचं बेसिक रिझन हे आहे असं मला वाटतं. माझं हे ऑब्झर्वेशन आहे. काय होतं, नव्या नव्याने एकदम हाऊस असते, जोश असतो, काय करतो तो, पैसे सॅलरी आली की सगळ्यात पहिले पैसे काढतो आणि इन्व्हेस्टमेंट अकाउंट मध्ये टाकतो, ट्रेडिंग अकाउंट मध्ये.
आणि काहीतरी मग ऑप्शन्स आणि हे ते करत बसतो आणि त्यातून त्याला काही ऍक्टिव्ह इन्कम मिळत नाही आणि मग ठराविक 1-2-3 महिने गेल्यानंतर तो म्हणतो नाही याच्यात काही होत नाही मग तो सोडून देतो. आपल्याला सोडून द्यायचं नाही. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा फाउंडेशन बांधायचं आहे घराचं. ज्याच्यावरती ही इमारत पूर्ण उभी करायची आहे ना, त्यासाठीचा हा बेस फाउंडेशन आहे की कन्सिस्टन्सी मेंटेन झाली पाहिजे. मग भलेही तुम्ही महिन्याला ₹1000 टाका, ₹2000 टाका, ते मॅटर करत नाहीये सध्याच्या घडीला. सध्या हे मॅटर करतंय की तुमची कन्सिस्टन्सी काय आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये थॉट प्रोसेस किती क्लिअर आहे की मला याला किती लॉंग टर्मला घेऊन जायचं आहे. त्यामुळं हा फाउंडेशन आहे. ह्या ओव्हरऑल सगळ्या गोष्टीचा ना हे फाउंडेशन आणि हे डोक्यात फिक्स करा आणि मी म्हणतो चांगला 1 ते 2 महिन्याचा वेळ घ्या. तुमचे एक्सपेन्सेस समजून घ्यायला, तुमची पूर्ण प्रोसेस समजून घ्यायला, माझा खर्च काय आहे. प्रॉपर वेळ घ्या. आपल्याकडे खूप वेळ आहे. शेअर मार्केट कुठेही पळून जाणार नाहीये. उद्या आपण मरून जाऊ. आज राकेश झुनझुनवाला निघून गेले. किंग होते शेअर मार्केटचे. शेअर मार्केट संपलंय का? शेअर मार्केट तिथेच आहे. त्यामुळे हे कधीही संपणार नाहीये. त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की जर लॉंग टर्मला न्यायचं असेल तर आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करावी लागेल. माझा आणखी एक पॉइंट होता. धीरज एकच मिनिट हा, एकच मिनिट. हाय हा जेवलोय, क्लास चालू आहे, काय अर्जंट आहे? हा ठीक. हा धीरज. हम्म पण monthly काय छोटे incentive असतात ते त्यात होतात. बरोबर. त्याचं planning कसं करू शकतो आपण? इन्सेंटिव्ह तुमचे व्हॅरी होत आहेत म्हणजे ऍडिशनल अमाऊंट येते अजून तुमच्याकडे कमी जास्त येते. जॉब प्रोफाईल वरती incentive carry होतात. बरोबर. ते fix नाही आहे. या monthला भेटली पण पुढच्या monthला भेटणार नाही असं होऊ शकतं. ठीक आहे ना. मगाचच परत एक्झाम्पल घेऊया. 50,000 30,000 खर्च, 10,000 इक्विटी मध्ये जाणार आहेत आणि ₹10,000 ह्याला इन्व्हेस्टमेंटला जाणार आहेत. बरोबर. आता त्या महिन्यामध्ये तुम्हाला ₹5,000 इन्सेंटिव्ह मिळाला. त्याला परत 50-50% करा. ₹2,500 सेव्हिंग अकाउंटला टाका, ₹2,500 इन्व्हेस्टमेंट अकाउंटला टाका. अगेन परत मी असं सांगेन की जर तुमचं ऑलरेडी सेव्हिंग अकाउंट ओके आहे तर तुम्ही पूर्ण 5च्या ₹5,000 सुद्धा इन्व्हेस्टमेंट अकाउंटला घेऊ शकता. आणि एखाद्या महिन्यात काहीच नाही मिळाले वरचे इन्सेंटिव्हचे पैसे तर त्याला डिवाइड करायचा किंवा तो टाकायचा प्रश्नच नाही येणार. डन आहे. मला वाटतं हे थोडंसं बेसिक सगळ्यांना आता क्लिअर आहे. हे मग मी ऑलरेडी सांगितलंय परत तेच सांगतो की हा फाउंडेशन आहे आणि ही तुम्हाला सवयच लावून घ्यायची आहे. तुम्ही प्रॉपर वेळ घ्या. अजून अनालिसिस करायचं असेल तर करा. बऱ्याच लोकांना हे सगळं माहिती आहे कारण तुम्ही स्वतःचं फायनान्स स्वतः हँडल करताय. यू ऑल अवेअर. कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे आणि कन्सिस्टन्सी बद्दल मी स्वतःच एक्झाम्पल देईल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रिसेंटली माझं सुद्धा लग्न झालं. तर त्या लग्नाच्या पिरियड मध्ये काय झालं की इतका खर्च होता की 2 ते 3 महिने मी करू नाही शकलो. पण माझ्या डोक्यामध्ये ते पिक्चर चालू होतं की आपण 3 महिने फक्त खर्च करतोय आणि ही गोष्ट करू शकत नाहीये. इमिजिएटली जसं मी यातून बाहेर पडलो मी परत माझी सायकल बसवली. लक्षात येतंय का? त्यामुळे हे लॉंग टर्मला जर न्यायचं असेल ना तर हे बेसिक क्लिअर करून घ्या. इक्विटीमध्ये काय करायचं आहे, कसं रिटर्न ऑफ इंटरेस्ट आणायचं आहे ते सगळं माझ्यावरती सोडून द्या. ते तुम्ही पुढे जाऊन खूप इझिली शिकाल. पण हे बेसिक कारण हे प्रत्येकाचं वेगळं आहे. स्ट्रॅटेजी काय आपण एक कॉमन स्ट्रॅटेजी शिकलो ना आपण सगळे त्या कम्युनिटीमध्ये ती कॉमन स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणजे मी ज्या पर्स्पेक्टिव्हने अनालिसिस करणार आहे त्याच पर्स्पेक्टिव्हने तुम्हीही करणार आहे उद्या. तिथे आपण कॉमन प्लॅटफॉर्म वरती येऊ. पण आपला प्रत्येकाचा इन्कम प्रत्येकाचा एक्सपेन्स हा वेगवेगळा आहे. त्यामुळं ती सायकोलॉजी तुम्हालाच खेळायची आहे. हे आधी क्लिअर करून घ्या. ठीक आहे. मला वाटतं याच्यावरती खूप वेळ जातोय पण मला वाटतं सफिशियंटली क्लिअर आहे सगळ्यांना. हे बेसिक क्लिअर करून घ्या. ज्या घरामध्ये अशा पद्धतीनं फायनान्स सॉर्ट आउट असतं ना तिथं माझा एक्सपिरियन्स असा की प्रॉब्लेम्स खूप कमी असतात आणि तुम्ही नक्की याचा अनुभव घ्या. डन आहे. येस. आता याचा पुढचा जो आपला पॉइंट होता कोणी सांगू शकेल का? हा एक पॉइंट होता आपला. दुसरा पॉइंट काय समजून घ्यायचा होता आपल्याला? कोणी सांगू शकेल?
Let me share the screen. माझी स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? सो दुसरा जो आपला महत्वाचा पॉइंट होता, आता आपण जे काही बोललो ना, दिस इज ऑल अबाउट आवर ओन सायकोलॉजी. म्हणजे माझं फायनान्स काय आहे, माझा जमा खर्च कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता ओव्हरऑल हे जे शेअर मार्केट चालतं ना, या शेअर मार्केटमध्ये जे मेजर स्टेक होल्डर्स म्हणूयात किंवा बऱ्याचदा आपण त्यांना बिग प्लेयर्स असं म्हणतो, तर त्यांची सायकोलॉजी काय असते किंवा ते कसं काम करतात मार्केटमध्ये, हे थोडक्यात समजून घेऊ. कारण हे ज्या दिवशी तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर होईल की मोठे लोक काय करतायत, तेव्हा तुम्ही खूप चांगलं काम करू शकाल. कारण या लोकांच्या सोबत आपल्याला फाईट घ्यायची नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याला त्यांच्यासोबत मस्तपैकी हात मिळवायचे, त्यांना हँडशेक द्यायचंय आणि ते जे विचार करतायत आणि ते जे करतायत त्यांच्या सोबत बसून, त्यांच्या बोटमध्ये बसून आपल्याला या सफारीचा आनंद घ्यायचा आहे. अजिबात शेअर मार्केटमध्ये फाईट जिथे घ्यायला जाल ना, तिथं तुमचा बाजार उठेल. त्यामुळं इथे जे 2% लोक करतायत ना, ते आपल्याला करायचं आहे. आणि त्यासाठी मी एक थिअरी सांगेन, त्यानंतर मी तुमचे कमेंट्स आणि फीडबॅक विचारेन आणि मी काही एक्झाम्पल सुद्धा देईन. त्यानंतर तुम्हाला मला तुमचा फीडबॅक समजून घ्यायचा आहे की मी जी थिंकिंग सांगतोय ती खरंच बरोबर वाटतेय की एक जस्ट थिअरी आहे. ठीक आहे, हे समजावून आपण घेऊयात. आता समहाऊ तुम्ही या क्लासला आल्यामुळे कुठे ना कुठे तुम्ही स्टॉक मार्केट बद्दल माहिती घेत असणार आहे, एवढं नक्की आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे मनी कंट्रोल सारखं किंवा कोणतं ना कोणतं ऍप्लिकेशन इन्स्टॉल असणार आहे, किंवा क्रोम वरती तरी तुम्हाला काय, तुम्ही सारखं स्टॉक मार्केट बद्दल काही ना काही सर्च करत असल्यामुळे एआय इतका स्ट्रॉंग आहे की तुम्हाला त्याच्याबद्दल काही ना काही न्यूज येत असतात. कधी कधी तुम्ही न्यूज चॅनल बघत असाल किंवा युट्यूब वरती काही चॅनल्सना फॉलो केलं असेल. तुमच्याकडे एखादा स्टॉक बाय करण्याचा अपडेट किंवा तुम्हाला मेसेज येत असतो आणि तो देत असताना त्याच्यामध्ये नेहमी एक चांगली पॉझिटिव्ह न्यूज असते. ठीक आहे, की या कंपनीचा सेल इतक्या टक्क्यांनी वाढला, ही कंपनी आता या कंपनीला अक्वायर करणार आहे, त्यामुळे हा स्टॉक इथून इथेपर्यंत जाऊ शकतो. आणि मोस्टली ऑब्झर्वेशन असं आहे, हे जे पॉझिटिव्ह न्यूज येतात चांगल्या चांगल्या कंपन्यांचे, हे नेहमी तो स्टॉक जेव्हा ऑल टाइम हायला असतो तेव्हाच येतो. असं का होतं? आणि मग आपण या न्यूज वाचतो, तो स्टॉक मोस्टली आपण कधी कधी परचेस सुद्धा करतो आणि नेमका तो स्टॉक पडतो. मी स्वतः अशा एका स्टॉक मध्ये अडकलोय, मी त्याचं तुम्हाला नावही सांगून देतो. कनानी इंडस्ट्रीज म्हणून एक स्टॉक आहे, ते आपण स्क्रीनवरती पण जाऊन बघू. पेनी स्टॉकच्या नावाखाली मी अडकलो होतो आणि अशीच युट्यूबला एक व्हिडिओ वगैरे आला होता, मी तुम्हाला ते दाखवून देतो एकदा. आणि ज्यावेळी स्टॉक ऑल टाइम लो ला असतो ना, म्हणजे खूप पडलाय, खूप खूप पडलाय खाली, पण त्यावेळेस कुणीही आपल्याला त्याच्याबद्दलची चांगली न्यूज देत नाही. सगळं सांगणार की इतका स्टॉक पडला, 40% पडला, हा अजून इतका पडू शकतो, याच्यामध्ये हे होऊ शकतं, अशा आपल्याकडे निगेटिव्ह न्यूज येतात. आणि बऱ्याचदा तो स्टॉक आपण रिसेंटली जरी घेतला असेल तर या बॅड न्यूज बघून बघून आपण म्हणतो कदाचित अजून पडेल, आपण स्टॉप लॉस मध्ये हा विकून टाकू. ठीक आहे, पण एक्झॅक्टली इथं आपल्याला याच्या उलट करायचंय. आपण एखादा स्टॉक घेतलाय, तो ऑल टाइम हायच्या जवळपास गेलाय आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या पॉझिटिव्ह न्यूज यायला लागल्या, तर सेल आउट करायचंय. आणि ही सायकोलॉजी कशी वर्क होते मी तुम्हाला एक एक्झाम्पल सोबत समजावून देतो. फक्त मी आज सकाळी ऍक्च्युली अनालिसिस करत बसलो होतो, एक साधारण 15 कंपन्यांचा अनालिसिस केलं मी, त्यावेळी ही केस माझ्या समोर आली. एकच मिनिट, स्क्रीन दिसते ना? स्क्रीन जेव्हा पण दिसत नसेल तेव्हा मला सांगा, कारण आपल्याला हे सगळं स्क्रीनवरतीच बघायचंय. आयसीआयसीआय बँक सगळ्यांना माहिती आहे? आयसीआयसीआय बँक सगळ्यांना माहिती असेल. आयसीआयसीआय बँकेचं एक दुसरं व्हेंचर आहे, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स म्हणून. बेसिकली लाईफ इन्शुरन्स विकते ही कंपनी. ठीक आहे, स्क्रीनवरती दिसतंय सगळ्यांना? जो साधारण हा स्टॉक एक 460 वरून 796 म्हणजे एक 800 मोठा मोठा एक
फार फार तर मला असं वाटतं की 400 वरून 800 जरी पकडलं तरी 100%. आपण 100% न म्हणता एक मिनिट एकदा पर्सेंटेज जवळजवळ एक 70-71% वाढला. आता याचा अनालिसिस मी का करत होतो, कारण हा ऑलरेडी ऑलमोस्ट आपल्या स्ट्रॅटेजी मध्ये पण आलाय आणि प्लस ऑल टाइम हाय पासून हा 26-30% पडलाय. ठीक आहे. आता ओव्हरऑल हे बघता मी अनालिसिस करत होतो आणि एक्सपेक्टेड असं होतं की हा स्टॉक आता इतका खाली पडलाय ना, 30% खाली पडलाय, तर एक्सपेक्टेड असं होतं की याच्यामध्ये बॅड न्यूज पाहिजे आणि या स्टॉकला कारण इतका वरती गेला होता हा जवळजवळ 70-71% आणि काहीतरी खराब आहे किंवा काहीतरी वाईट आहे म्हणून तो खाली पडला असं काहीतरी व्हायला पाहिजे होतं. तर मी तुम्हाला गंमत दाखवतो. आयसीआयसी प्रोडक्शन, मी न्यूज मध्ये गेलो, हे टायटल मी एकदा वाचून दाखवतो तुम्हाला, ऐकू येते का मला सांगा फक्त. आयसीआयसी प्रोडक्शन लाईफ इन्शुरन्स Q3 FY25 रिझल्ट्स प्रिव्ह्यू, लाईफ इन्शुरन्स लाईकली टू क्लिंच 12% राइज इन प्रॉफिट. ओके. अजून एक अपस्टॉकची एक न्यूज होती याच्यामध्ये, मी कुणालाही ब्लेम करत नाही याच्यामध्ये बेसिकली. Third quarter 2025 earning EPS 2.5 versus 1.58 in 3Q 2024. सो बेसिकली सांगण्याचा काय प्रयत्न करताय की गेल्या क्वार्टर पेक्षा याचे रिझल्ट खूप चांगले आले किंवा या कंपनीने खूप चांगलं परफॉर्म केलंय, त्यामुळे तुम्ही या स्टॉकला कन्सिडर करायला काय हरकत नाही. आता आपण याच स्टॉकचं फंडामेंटल बघूया. द इकॉनॉमिक्स टाइम्स एक न्यूज आहे, आयसीआयसीआय प्रोडेन्शियल Q3 रिझल्ट कंझ्युमर पॅट्स जम्प्स 43% इयर ऑन इयर. पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स 43% वाढले. गेल्या वर्षीच्या क्वार्टरच्या रिझल्ट जर कम्पेअर केलं तर तो प्रॉफिट आफ्टर टॅक्स 43% वाढलाय असं यांनी न्यूज मध्ये सांगितलं. आणि हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, मी अजिबात डिनाय नाही करत आहे, मी तुम्हाला दाखवून पण देतो. ठीक आहे. याचे बाकीचे फंडामेंटल्स तुम्ही जसं पुढे चालला तसं समजेल कसा अभ्यास करायचा आहे, पण नेमका ग्लिच कसा घडवून आणतात हे मला तुम्हाला सांगायचं या एक्झाम्पल मध्ये. एक्सपोर्ट द नंबर सर्विस 2025. ठीक आहे. इथे पण स्क्रीनवरती पण बघता येईल आपल्याला. तुम्हालाही दिसतंय डिसेंबर 2021 पासूनचा हा डेटा आहे, हे विजिबल आहे का? येस. सो हा क्वार्टरली रिझल्ट आहे या कंपनीचा, म्हणजे आयसीआयसी प्रोडक्शनचा, की प्रत्येक क्वार्टरला त्याचा सेल काय होतोय वगैरे वगैरे अशी इन्फॉर्मेशन. कंपनी रिअली गुड काम करतेय आतापर्यंत, म्हणजे या क्वार्टरच्या आधीपर्यंत. कसं ते सांगतो. सो डिसेंबर 21 ला यांचा क्वार्टरली सेल जो होता ना, तो होता ऑलमोस्ट 10,000 कोटीचा. ठीक आहे. तो वाढत 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 क्वार्टरली रिझल्ट बद्दल मी बोलतोय, सप्टेंबर 2024 पर्यंत 25,158 कोटीचा होता. ठीक आहे. इयर ऑन इयर जर बघायचं असेल, पण इथे डाउनलोड केली, इथे अजून खूप चांगल्या पद्धतीने दिसेल. सो मी क्वार्टरली रिझल्ट दाखवले, हे इयर ऑन इयर रिझल्ट आहेत. 2015 मध्ये पूर्ण एक वर्षाचा सेल या कंपनीचा 34,453 कोटी होता, जो मार्च 24च्या फायनान्शियल इयर मध्ये 90,307 कोटी झाला. म्हणजे साधारण 35,000 कोटी ते 90,000 कोटीची जर्नी आहे. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर जर रिझल्ट बघितले तर रिसेंटली ही कंपनी क्वार्टरली 25,000 कोटीच्या आसपास आली होती सेलमध्ये. पण समहाऊ या क्वार्टर मध्ये असं काही झालं माहिती नाही
की तो सेल आलाय 4,500 कोटीला फक्त. ठीक आहे. 25,000 कोटी गेले कन्सिस्टंटली जर तुम्ही बघितलं तर डिसेंबर 23ला सुद्धा 26,000 कोटी झाला होता, मार्च 24ला 22,000 झाला होता, जूनला 25,000 झाला होता, सप्टेंबरला 25,000 झाला होता आणि आता तो झालाय फक्त 4,500 कोटी. आणि ज्यावेळी कंपनी 25,000 कोटीचा सेल करत होती तेव्हा त्यांनी प्रॉफिट जे डिक्लेअर केलं होतं आफ्टर टॅक्स ते 251 कोटीचं होतं आणि आता 4,500 कोटीचा सुद्धा करून सुद्धा त्यांनी 325 कोटी दाखवले. ठीक आहे, याच्यामध्ये फायनान्शियल खूप साऱ्या गोष्टी असतात, डेप्थ मध्ये जाण्याची गरज नाहीये आत्ताच्या घडीला, कारण आपण पुढे पुढे जाऊ तशा गोष्टी अजून लक्षात येतील आपल्याला, कारण याच्यामध्ये डिप्रिशिएशन असतं, खूप साऱ्या गोष्टी दाखवल्या जातात, तर बरेच विषय असतात. पण मला काय म्हणायचं आहे, या कंपनीचा क्वार्टरली सेल 25,000 कोटीवरून 4,500 कोटीला आलाय. ती न्यूज मध्ये कुणीच का हायलाइट करत नाहीये? कोणत्याही न्यूज मध्ये ती गोष्ट दिसतच नाहीये, कारण ते किती टक्क्याने सेल पडलाय माहितीये का तुम्हाला? क्वार्टर ऑन क्वार्टर इयरली जर कम्पॅरिझन केलं तर 83% सेल कमी झाला या कंपनीचा, पण ती गोष्ट कुणीच हायलाइटच करायला तयार नाहीये न्यूज मध्ये. ठीक आहे. आणि काय हायलाइट करताय की नेट प्रॉफिट वाढलाय. जर सेल असाच राहिला ना, एम्प्लॉईचे पेमेंट देऊन नेट प्रॉफिट दाखवायला सुद्धा नंबर शिल्लक राहिला, जर एक कॉमन मॅन म्हणून जर विचार केला तर. ठीक आहे. त्यामुळे सेल कन्सिस्टंटली ग्रो होणं खूप महत्वाचं आहे, पण ते आपल्याला दाखवलंच जात नाही. नेहमी जी निगेटिव्ह बाजू आहे ना ती आपल्यापासून लपवली जाईल आणि त्यातलं फक्त चांगलं काय ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. हे केलं जातं मेजरली बाय बिग कंपनीज. आता आयसीआयसी इतकी मोठी कंपनी आहे की ते काही करू शकतात. त्यामुळे मला कन्क्लुजन याच्यामधून हे सांगायचं आहे की स्टॉक मार्केटमध्ये कोणत्याही न्यूज वरती आपल्याला काम करायचं नाहीये, कारण ते न्यूज तीच दाखवतात ज्यातून त्यांचा फायदा असतो. मला एक सोपं एक्झाम्पल प्रश्न विचारतोय तुम्हाला. मनी कंट्रोल ऍप्लिकेशन आहे, कुठलंही ऍप्लिकेशन आहे जिथे शेअर मार्केटचे अपडेट येतात, जे तुम्ही ऍप डाउनलोड करता. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही ते ऍप डाउनलोड केल्यानंतर कंपनीला पैसे मिळतात का रे खरंच? जरा शांत डोक्याने विचार करून बघा, अजिबात नाही मिळत. पण आयसीआयसी प्रुडेन्शियल अशा न्यूज देणाऱ्या कंपन्यांना सांगू शकते की माझ्या स्टॉक बद्दल अशी न्यूज द्यायची, मी तुम्हाला मार्केटिंगसाठी काहीतरी तुम्ही माझं ऍडव्हर्टाइजमेंट करताय म्हणून मी तुम्हाला यातून पैसे देईन त्यातून पैसे देईन, असे पैसे देऊन ते अशा सगळ्या न्यूज चॅनल्सना मॅनेज करू शकतात आणि त्यातूनच तर त्यांचं अर्निंग होतंय. त्यामुळे तुम्हाला काहीतरी संभ्रमात ठेवण्याची न्यूज देण्यामध्ये त्यांचा जास्त फायदा असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळं आजपासून मनी कंट्रोल अशा ज्या न्यूज देणाऱ्या ऍप आहेत किंवा असे काही युट्यूब चॅनल्स असतील की जिथे ते तुम्हाला सांगतायत, लिटरली मी तुम्हाला कनानी इंडस्ट्रीज दाखवून देतो आणि मग तुमचे फीडबॅक घेऊयात. एक डायमंड मेकिंग कंपनी आहे, माझी सुद्धा शेअर मार्केटमध्ये सुरुवात होती अगदी खरं सांगायचं म्हटलं तर. आता हा स्प्लिट होऊन थोडासा कमी आलाय, पण साधारण मी तुम्हाला सांगायचं म्हटलं की मी लिटरली एक युट्यूबला व्हिडिओ बघितला होता, स्क्रीन शेअर करून देतो. आणि त्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की हा पेनी स्टॉक आहे आणि हा जाऊन पुढे जाऊन मल्टीबॅगर होणार आहे, इथे कुठेतरी तो होता. आणि त्यावेळेस काय झालं होतं नेमकं, हा कन्सिस्टंटली ना अप्पर सर्किट लागत होता इथे कुठेतरी साधारण. ठीक आहे. आणि मी ते कुठेतरी युट्यूब वरती बघितलं होतं आणि त्यावेळी मला असं काय सुचलं माहिती नाही की मी तो युट्यूबचा व्हिडिओ सेव्ह सुद्धा केला. म्हणजे आपल्याकडे फंक्शन येतं ना सेव्ह फॉर लेटर, मी पूर्ण बघितला, सेव्ह फॉर लेटर केलं, इन्व्हेस्टमेंट केली आणि हा स्टॉक मी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर वरती पण गेला. पण डोक्यामध्ये होता ना की हा मल्टीबॅगर होणार आहे, मल्टीबॅगर होणार आहे. आणि त्यानंतर या स्टॉकला अशी गळती लागली आणि आपण सायकोलॉजिकली अशा फेज मध्ये इतके फिट नसतो. आज मी तुम्हाला काहीतरी गायडन्स करतोय, मी तुम्हाला पर्टिक्युलर गोष्टींवरती सांगू शकेन की भाई इसे निकल जा, हे ट्रॅप आहे. पण त्यावेळी असं कुणी सांगायला सुद्धा नव्हतं आणि मी अडकून गेलो. आणि तो स्टॉक मी आजही माझ्या पोर्टफोलिओ मध्ये अपस्टॉक्स मध्ये माझ्याकडे ठेवलाय 83% लॉस मध्ये. ठीक आहे. कारण तो स्टॉक ऑलमोस्ट इथून आता कित्येक वर्ष झालेला, म्हणजे 2020 ची काहीतरी गोष्ट आहे. हा स्टॉक अजूनही माझ्याकडे आहे आणि आता तो साधारण ₹2.5 आलेला आहे. आणि मी तो व्हिडिओ सेव्ह फॉर लेटर करून ठेवला होता ना, तो मी ज्यावेळी शोधायला गेलो त्यावेळी तो व्हिडिओ सुद्धा डिलीट झाला होता. कारण लिटरली तो व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंगचे पैसे टाकून तो प्रमोट केला होता. माझ्यासारख्या नवीन इन्व्हेस्टरला तो दिसला पाहिजे
आणि मल्टीबॅगरच्या नावाखाली मी फसलो पाहिजे. मी फसलोय. मी तुम्हाला त्याचा एक स्क्रीनशॉट सुद्धा पाठवेन की मी काय अमाऊंटला बाय केले, किती स्टॉक्स माझ्याकडे आणि काय प्राइसला पडवले. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या खास मित्राने किंवा उद्या मी सुद्धा तुम्हाला सांगितलं की हा स्टॉक आहे भारी आहे, पण कुणीही येऊन सांगितलं ना तर तुम्हाला एकच काम करायचंय, स्क्रीनर वरती जायचंय आणि त्याचे फंडामेंटल्स चेक करायचे. टेक्निकल आपण बघतो, कारण आपली स्ट्रॅटेजी अशी की पहिल्यांदा टेक्निकल मध्ये इंडिकेशन घेतो आणि मग जाऊन फंडामेंटल बघतो. पण फंडामेंटल वरती आपण डिसिजन करतो की याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे की नाही. आपण टेक्निकल बघून अजिबात निर्णय घेत नाहीये. म्हणजे जसं आता टेक्निकल तसं बघायला गेलं तर आयसीआयसी प्रुडेन्शियल जो आहे, आयसीआयसी प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स जो आहे, जर आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये टेक्निकलचा जर विचार केला तर हा स्टॉक आपण बाय केला पाहिजे, कारण हा ऑलमोस्ट ऑल टाइम हाय पासून 20 ते 30% रेंजमध्ये खाली पडलाय. पण जर मी फंडामेंटल चेक करायला गेलो तेव्हा माझ्या काय लक्षात आलं, अरे नाही, याचा तर क्वार्टरली सेल्सचा नंबर खूपच बिघडलाय आणि पुढच्या क्वार्टरमध्ये काही होऊ शकतं. त्यामुळे जो पण फंडामेंटल याची इम्प्रूव्ह होणार नाही तो पण आपण या कंपनीला हाती लावणार नाही. जेव्हा मी या स्टॉकचं फंडामेंटल अनालिसिस केलं ना त्यावेळी याला आउट ऑफ 10 किती मार्क्स मिळाले ते बघूया. एकच मिनिट, आजच मी बसून केलंय सकाळी. आयसीआयसी प्रुडेन्शियल सो 7 पॉईंट मिळाले त्याला आउट ऑफ 10. बट त्याच्यामध्ये पी खराब आहे, सेलचा ग्रोथ कमी आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी सुद्धा कमी आहे. आणि सेल आणि प्रॉफिट आपल्याला खूप मॅटर करतं आपल्या सगळ्या स्ट्रॅटेजीज मध्ये. ठीक आहे. सो कन्क्लुजन ऑफ द स्टोरी इज की कोणत्याही स्टॉक वरती विश्वास ठेवून, कोणत्याही न्यूज वरती विश्वास ठेवून आपण बाय करायचा नाहीये स्टॉक. जो पण आपण स्वतःहून पूर्ण अभ्यास करत नाही, स्वतः समजून घेत नाही, तो पण काही करत नाही. फंडामेंटल अनालिसिस इज मस्ट, ज्याला आपण 50% पेक्षा पण जास्त इम्पॉर्टन्स देतो. ठीक आहे. मग फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं असा प्रश्न लगेच पडला असेल. तोच आपला नेक्स्ट वीक पासूनची जर्नी आहे की पुढचे मला वाटतंय, एकच मिनिट ते डॉक्युमेंट ओपन करतो मी. वीक 2 पासून आपण फंडामेंटल अनालिसिस ला सुरुवात करणार आहोत आणि तिथे तुम्हाला पडलेल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. 10 पॉइंट कसे काढले आपण, त्याच्यापैकी किती पॉइंट कसे मिळाले, मग कोणता इन्व्हेस्ट करायचा. मला वाटतंय वीक 2, वीक 3, वीक 4, सो पुढचे 3 आठवडे आपण पूर्णपणे फंडामेंटल अनालिसिसला देणार आहोत. ठीक आहे. सो आता या ओव्हरऑल जी काही मी कन्सेप्ट सांगितली याच्यावरती तुमचा फीडबॅक आणि तुमचे प्रश्न. आवाज येतोय ना सगळ्यांना? हो हो. येस. मला तुमचे प्रश्न ऐकायला आवडतील. हॅलो. येस सर, ऍक्च्युली तुम्ही जी आता माहिती जी सांगितली ती येस. म्हणजे खूप युजफुल होती, कारण मला पण असं वाटत होतं की मध्ये आज न्यूज काय येते बघून आपण हे करू शकतो. बट तुम्ही आता जे सांगितलं की मोठ्या ज्या कंपनी आहेत ज्यांचा करोडमध्ये असतो त्या कंपनी त्या न्यूज वगैरे खूप इझिली मॅनिप्युलेट करू शकतात, कारण त्यांना त्या कम्पेअर टू कमी थोडीशी अमाऊंट पे करावी लागते म्हणजे मॅनिप्युलेट करण्यासाठी युट्यूब चॅनेल्स असतील किंवा न्यूज असतील, जेणेकरून त्यांचा फायदा होईल. म्हणजे यावरती आपण ट्रस्ट नको ठेवायला. म्हणजे जोपर्यंत आपण स्वतः त्या अनालिसिस, जसं तुम्ही बोलला क्वार्टरली अनालिसिस मध्ये रिझल्ट वेगळे होते आणि त्यांचे न्यूज वेगळे होते. न्यूज मॅनिप्युलेटेड होत्या, त्या काही क्लिप्स आपल्याला दिसल्या आणि अनालिसिस क्वार्टरली त्याचा जी ग्रोथ होती ती किती डिक्रीज झाली ते पण आपण बघितलं. ही एक गोष्ट एक नवी बघायला मिळाली. आणि इथून अगोदर मला तसंच वाटतं की न्यूज वगैरे बघून सगळे हे करतात वाटतं, पण तसं नाही. लिटरली काय आहे ना, आता मला काय म्हणायचं, आयसीआयसी प्रुडेन्शियलच्या वेळी इथे 400 रुपयाला वगैरे होता ना, 380च्या आसपास, त्यावेळी या सगळ्या न्यूज कुठे गेल्या होत्या, म्हणजे पॉझिटिव्ह न्यूज का नाही आहेत? कारण त्यांना हेच करायचंय, मोठ्या इन्व्हेस्टर्सना इथे लो ला बाय करायचं असतं
आणि ज्यावेळी ते स्टॉक वाढवत वाढवत वरती नेतात त्यावेळी त्यांना लिटरली बाहेर हवे असतात आणि मग त्यांना या न्यूज पेराव्या लागतात. कारण त्यांना जर सेल आउट करून जायचं असेल तर बाहेर लागेल ना, मग बाहेर आणणार कुठून? मग बाहेर आणण्यासाठी ह्या सगळ्या चॅनल्सचा ते यूज करतात, वेगवेगळ्या मेथड्सचा यूज करतात. म्हणजे ते ऍडवायझर, नंतर ते कुठलं तरी एक CNBC काहीतरी एक न्यूज चॅनल आहे बघ, त्याच्यावरती बरेच लोक ते येऊन ऍडवाइस देत असतात. ये स्टॉक अभी गोल्डन क्रॉस किया है, ऑल टाइम हाई पे, यहाँ से इतना ऊपर जाएगा. ऑल टाइम हायला गेला तर स्टॉक वरती जाईल कसा हेच कळत नाही मला. आणि ते लोक ऑल टाइम हायलाच काय आपल्याला सांगतात, का खाली तो 380 ला धूळ खात होता तेव्हा नाही सांगितलं आपल्याला की तो चांगला स्टॉक आहे. आणि त्यावेळी लिटरली याचे नंबर्स चांगले होते. म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेतलंय म्हणून तुम्हाला अजून डेप्थ मध्ये आयडिया यावी म्हणून मी स्क्रीन शेअर करून दाखवतो की हा स्टॉक ज्यावेळी 380 रुपयाला होता, कधी होता? मार्च 23 ला होता. मार्च 23 मध्ये ही कंपनी चांगलीच परफॉर्म करत होती ना, हे काय? मार्च 23 चा हा रिझल्ट आहे. डिसेंबर मध्ये 17,000 कोटीचा सेल होता. सॉरी नाही, ही कनान इंडस्ट्रीज आहे वाटतं, आयसीआयसीच आहे. क्वार्टर ऑन क्वार्टर ग्रोथ घेतच होती ती कंपनी. 9,000 वरून 13,000 होती, परत खाली, परत 22,000ला, परत 17,000ला. सो हळूहळू हळू ग्रोथच करत होती ना. त्यावेळी हा नंबर वाढला, लिटरली त्यानंतर नंबर वाढला, 26,000 22,000ला गेला आणि स्टॉक पण डबल झाला. पण त्यावेळी कोणीच पॉझिटिव्ह न्यूज द्यायला नाही आला आपल्याला. पण आता कंपनी ऑल टाइम हायला होती, परफॉर्म पण खराब करतीये, तरी सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह न्यूज दिली जाते. आणि लिटरली त्यानंतर स्टॉक पडला या न्यूज आल्यानंतर. डिसेंबरचा नंबर आला, अनाऊन्स झाला, पॉझिटिव्ह न्यूज आल्या मार्केटमध्ये आणि स्टॉक ऑलमोस्ट डाऊन आहे. ऑलरेडी मार्केट पण खाली आहे, मी नाही म्हणत नाहीये, पण झालंय तसंच ना की पॉझिटिव्ह न्यूज मार्केटमध्ये आली आहे, नंबर्स आलेत आणि स्टॉक खाली आलाय. सो इट्स अ ट्रॅप. असे खूप सारे एक्झाम्पल्स बघायला मिळतील. मी ज्यावेळी याच्यावरती व्हिडिओ बनवला होता ना, तेव्हा तो सुद्धा मी त्यावेळेचे जे एक्झाम्पल होते, लाईव्ह एक्झाम्पल माझ्याकडे, ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले. आणि तुम्ही हे करून बघा. तुम्हाला जेव्हा जेव्हा ना तुम्हाला ट्रायल करायचे असतील, 2-3 महिने वेळच आहे आपल्याकडे अभ्यासाला, मनी कंट्रोल इन्स्टॉल करून ठेवा मुद्दामून. आणि ज्या स्टॉकचे पॉझिटिव्ह न्यूज येतील ना, की ही कंपनी ह्याला अक्वायर करणार आहे. आता हिंदुस्थान युनिलिव्हरची काहीतरी न्यूज चालू आहे की त्याला हिंदुस्थान युनिलिव्हर काहीतरी अक्वायर करणार आहे असं चालू आहे, पण लिटरली तो स्टॉक खूप खाली पडला. हा, येस, येस, करेक्ट, येस. आणि मला वाटते ही स्टोरी ना गेले 15-20 दिवसापासून चालू आहे अजय, साधारण. ओके, माझी स्क्रीन तुम्हाला विजिबल नसेल ना, मी शेअर करतो स्क्रीन, एकच मिनिट. आणि हे सगळे लाईव्ह एक्झाम्पल्स का घेतोय माहिती आहे का? कारण मी असं काही अनालिसिसला बसल्यानंतर मला तुम्हाला पर्सनली असे एक्झाम्पल्स द्यायचे होते की जे आत्ता घडतायत आपल्या डोळ्यासमोर. हा हिंदुस्थान युनिलिव्हरचाच स्टॉक आहे आणि इथूनच त्या न्यूज पेरायला सुरू झाल्या होत्या. आणि मी तुमच्यासाठी टाइम ड्युरेशन पण घेतो, डेट रेंज अँड टाइम. आणि हा स्टॉक आता ऑलमोस्ट 23% पडलाय गेल्या साधारण एक 100 दिवसांमध्ये. आणि कन्सिस्टंटली निगेटिव्ह पॉझिटिव्ह न्यूज देऊन देऊन लोकांना बाय करायला लावलं. पण आता आपण स्मार्ट बनायचंय, आपण हा स्टॉक बाय करणार आहे. तुम्हाला एक लवकरच मी इनपुट्स देणार आहे फेब्रुवारी मंथच्या इन्व्हेस्टमेंटसाठी, कारण या स्टॉकचं फंडामेंटल अनालिसिस मी करून ठेवलेलं आहे. कंपनी इज डुईंग गुड आणि नंबर्स पण चांगले आहेत, पण ऑल टाइम हायला खरेदी करण्यात काहीच अर्थ नव्हता. हिंदुस्थान युनिलिव्हर, येस. सो आउट ऑफ 10 9.5 मार्क्स मिळाले त्यांना. फक्त मला वाटतं यांचे बॉरोईंग्स काहीतरी वाढत चाललेत की रिझर्व्ह, तिथे फक्त 0.5 मार्क गेलाय. पण आता हा स्टॉक बऱ्यापैकी आपल्या टप्प्यात आला असं म्हणू शकतो आणि आपण इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही. पण मी याचा डिटेल अनालिसिस देतो तुम्हाला आणि मग तुम्ही पण थोडासा विचार करून कन्सिडर करा. ठीक आहे? येस. आय थिंक हा पॉइंट क्लिअर आहे सगळ्यांना
की कोणताही स्टॉक ऑल टाइम हायला खरेदी करायचा नाही, हे डोक्यामध्ये फिट करा. न्यूज बेस वरती ते अजिबात नाही. डन. येस. तुमचे काही प्रश्न असतील तर अजून